Hello everyone. Today we are going to learn action words and phrases. My English book for Standard 4, page number 14. Listen, read and speak. ऐका, वाचा आणि बोला. Form pairs. Select one word from each basket at a time and make meaningful sentence. आता जोड्या करायच्या आहेत आणि पुढे दिलेल्या प्रत्येक खोक्यातील किंवा बास्केटमधील एक शब्द निवडून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. Then present at least 10 sentences. अशा प्रकारचे निदान 10 वाक्य वर्गात सांगा. Let's read first words. प्रथम आपण शब्द वाचून घेऊयात. टर्न म्हणजे वळा, कम म्हणजे या किंवा येणे, क्लाइंब म्हणजे चढा किंवा चढणे, गो जा किंवा जाणे, रन धावा किंवा पळा. दुसऱ्या बास्केटमधील शब्द आपण वाचणार आहोत. अप म्हणजे वर, लेफ्ट म्हणजे डावीकडे, देअर म्हणजे तेथे, अराउंड म्हणजे सभोवती, डाऊन म्हणजे खाली, राईट म्हणजे उजवीकडे, हिअर म्हणजे येथे. आता या दोन बास्केटमधील शब्दांचा वापर करून आपल्याला वाक्य तयार करायचे आहे. लेट्स नेम द बास्केट. आता आपण या दोन बास्केटला बास्केट ए आणि बास्केट बी अशी नावे देऊयात आणि या दोन बास्केटातून शब्द घेऊन आपण अर्थपूर्ण वाक्य तयार करूयात. लेट्स वी टेक वर्ड turn in the basket A and we take word left from basket B. आता आपण A बास्केटमधून टर्न आणि B बास्केटमधनं लेफ्ट हा शब्द घेणार आहोत. If we join them together, sentence became turn left. आता वाक्य तयार झालेलं आहे. टर्न लेफ्ट म्हणजे डावीकडे वळा. आता आपण ए बास्केटमधील टर्न हा शब्द तसाच ठेवणार आहोत आणि बी बास्केटमधून मात्र वेगवेगळे शब्द घेऊन परत वाक्य तयार करणार आहोत. लेट्स टेक वर्ड राईट फ्रॉम बास्केट बी अँड जॉईन देम टुगेदर विथ टर्न. सेंटेन्स बिकम्स टर्न राईट म्हणजे उजवीकडे वळा. नेक्स्ट let's take a word here from basket B and join with turn. आता आपण here हा शब्द घेणार आहोत आणि वाक्य तयार होईल turn here म्हणजे इथे वळा. नेक्स्ट let's take word around from basket B. B बास्केटमधनं आपण around हा शब्द घेणार आहोत and join with the word turn. सेंटेन्स become टर्न अराउंड म्हणजे सभोवती वळा असं वाक्य तयार झालेलं आहे. नेक्स्ट वी टेक वर्ड कम फ्रॉम बास्केट ए अँड वी टेक वर्ड हिअर फ्रॉम बास्केट बी. लेट्स जॉईन टुगेदर अँड मेक अ सेंटेन्स कम हिअर. कम हिअर म्हणजे इथे या किंवा इकडे या असे वाक्य तयार होणार आहे. ए बास्केटमधील कम हा वर्ड आपण तसाच ठेवून बी बास्केटमधील काही शब्द वापरून परत वाक्य तयार करणार आहोत. फॉर एक्झाम्पल लेट्स टेक वर्ड डाऊन फ्रॉम बास्केट बी अँड जॉईन विथ कम. कम डाऊन असे सेंटेन्स तयार होणार आहेत. कम डाऊन. नेक्स्ट लेट्स टेक वर्ड अप फ्रॉम बास्केट बी अँड जॉईन विथ कम. Sentence become come up. वर या. Let's take word there and join with word come. Sentence become come there म्हणजेच तेथे या. Let's take a new word from basket A run. आता आपण बास्केट ए मधून रन हा शब्द घेणार आहोत and from basket B we will take word
there. So let's join them together and sentence become run there. Run there म्हणजे तेथे पळा. आता आपण रन हा शब्द तसाच ठेवून बास्केट बी मधील दुसरे शब्द वापरून वाक्य तयार करणार आहोत. लेट्स टेक word here from basket B and join with word run and sentence become run here. इथे पळा. Let's take word down from basket B and join with run. Sentence become run down. खाली पळा. Let's take another word around from basket B and join with run. And sentence become run around. सभोवती पळा. Now we will take new word from basket A, climb, and we will take another word from basket B, up. So let's join together and sentence become climb up म्हणजे वर चढा. Now we will join another word from basket B, down, with climb. So sentence become climb down. खाली उतरा. या पद्धतीने आपण climb सोबत सेंटेन्स तयार करणार आहोत. Let's take a new word from basket A, go, and we take word there from basket B. Let's join together and sentence become go there म्हणजे तिथे जा. आता आपण go हा शब्द तसाच ठेवून यासोबत बी बास्केटमधील वर्ड्स जॉईन करून सेंटेन्स तयार करणार आहोत. लेट्स टेक वर्ड लेफ्ट फ्रॉम बास्केट बी अँड जॉईन विथ गो. गो लेफ्ट डावीकडे जा. अनदर वर्ड फ्रॉम बास्केट बी राईट अँड जॉईन विथ गो. गो राईट उजवीकडे जा. अनदर वर्ड डाऊन अँड जॉईन विथ गो. सेंटेन्स बिकम गो डाऊन म्हणजेच खाली जा. याच पद्धतीने आपण गो अराउंड, गो अप अशी सुद्धा सेंटेन्सेस तयार करू शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी फॉर्म ग्रुप्स ऑफ 4. 4 जणांचा गट तयार करायचा आहे. चूज वन वर्ड फ्रॉम ईच टॉवर अँड मेक मीनिंगफुल सेंटेन्सेस. प्रत्येक तक्त्यातील एक एक शब्द निवडा आणि अर्थपूर्ण वाक्य तयार करा. राईट द वर्ड्स ऑन बिग शीट्स ऑफ पेपर अँड शो युअर सेंटेन्सेस टू द क्लास. शब्द जुळवून तयार केलेली वाक्य कागदाच्या मोठ्या तावावर लिहून वर्गात सादर करा. First, we will read the words. In the first row, I, we, you, he, she, it, they. हे सर्व प्रोनाउन्स आहेत, सर्वनामं दिलेली आहेत. In the next row, found, saw, got, ate, took, gave. हे सर्व वर्ब्स इथे दिलेले आहेत. आणि पुढच्या तक्त्यातील आता शब्द वाचणार आहोत. A, an हे आर्टिकल्स आहेत. सम, अ फ्यू, मेनी. नेक्स्ट रोमधले शब्द वाचणार आहोत. पेन्सिल, पेन्सिल्स, ऑरेंज, ऑरेंजेस, टायगर, टायगर्स. हे सर्व ऑब्जेक्ट्स आहेत. या सर्वांचे मिळून आपल्याला सेंटेन्स खालीलप्रमाणे तयार करता येतील. आय फाउंड अ पेन्सिल. मला एक पेन्सिल सापडली. वी फाउंड ॲन ऑरेंज. आम्हाला संत्री सापडली. याच पद्धतीने आपल्याला सेंटेन्स बनवायचे आहेत. यू फाउंड सम पेन्सिल्स. ही फाउंड अ पेन्सिल. शी फाउंड अ फ्यू टायगर्स. इट फाउंड मेनी ऑरेंजेस. दे फाउंड सम टायगर्स. I saw a tiger. We saw some tigers. You saw an orange. He saw a few pencils. She saw many oranges. It saw a pencil. They saw many
टायगर्स. या पद्धतीने आपल्याला दिलेल्या तक्त्यावरून वेगवेगळ्या प्रकारची सेंटेन्सेस तयार करता येतात.